टीमों के बीच का ये मुकाबला आपको देखने को मिलेगा। काफी जानदार शानदार ये प्रतियोगिता, शान शौकत जिस प्रतियोगिता में है वो प्रतियोगिता आप देखते हुए इस बार मुख्य अंपायर के तौर पर संदीप जी पाटिल, स्क्वायर लेग अंपायर के तौर पर अंपायर हमारे राजेंद्र भगत। मुकाबले शुरुआत होती हुई पहली गेंद सामने की तरफ मोड़ दिया, 1 रन यहां से मुकम्मल किया। मुझे लगा कि गेंदबाज ट्रायल ले रहा है, लेकिन गेंदबाज ने शुरुआत की। इस बार अंपायर की तरफ से बैट्समैन रिव्यू है, इस बार देखा जाएगा अंपायर की नजर से। रिव्यू कैंसिल किया पहली गेंद, और पहले गेंद के ऊपर रिव्यू की मांग की थी बल्लेबाजों ने। ओपनिंग बल्लेबाज मैदान के ऊपर देखने को मिलेंगे आपको। पहले तो स्वर्गीय निशांत स्मृति टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया आर्यन ग्रुप चिरले टीम को, जिसके कप्तान परेश ठाकुर मैन फ्रॉम धुतुम, और दूसरी तरफ जुगल घरत भेड़काल की कप्तानी करते हुए शुभम डाके की तेज तर्रार गेंद बल्ले के ऊपर ठीक से नहीं, गेंद यहां पर गली में पकड़ा जाएगा, कैच मैदान से बाहर। पहला विकेट यहां पे जाता हुआ मैदान से बाहर। टाटा। पहला विकेट का पतन किया शुभम डाकी, तेज तर्रार गेंदबाज मैन फ्रॉम बोरखार की ये तेज तर्रार गेंदबाज इस बार देखने को मिले। पहले गेंद के ऊपर सामने की तरफ 1 रन यहां से मुकम्मल किया, और दूसरे गेंद के ऊपर बल्ले का किनारा लेते हुए लेग गली में यहां पे कैच पकड़ा गया। पहले विकेट का पतन होता हुआ निर्दोष घरत मैदान से बाहर जा चुके हैं परेश ठाकुर। और निर्दोष घरत ये ओपनिंग के बल्लेबाज आपने ऑन स्क्रीन देखे। आर्यन ग्रुप चिरले के ये कप्तान परेश ठाकुर सरसेनापति मैदान के ऊपर उतरे हैं एज ए कप्तान ये काम करते हुए और ओपनिंग बल्लेबाजी करते हुए। गेंदबाजी मार्ग के ऊपर फिर से एक बार गेंदबाज तेज तर्रार शुभम डाकी, तेज तर्रार गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट गेंद की समाप्ति। फुलर लेंथ की गेंद थी, बल्ले का अगर फेस दिखा जाए तो डिप मिड विकेट की तरफ मारना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का यहाँ पे संपर्क नहीं, गेंद जाएगा विकेट कीपर के दस्तानों में। काफी अच्छी शुरुआत दिलाई है, शुरुआत से यहाँ पे अटैकिंग गेंदबाजी करते हुए अटैकिंग फील्डिंग यहाँ पे देखी जा रही है। मैंडेटरी पावर प्ले, डिप मिड विकेट, और एक देखा जाए तो लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर तैनात दायरे के बाहर। उमंग जी भोईर, आप आइए, अतिथि कक्ष में आपका यहाँ पे तहे दिल से स्वागत किया जाएगा। यहाँ पे स्ट्राइक रोटेशन कब होगी देखना होगा, क्योंकि परेश ठाकुर स्ट्राइक इन के ऊपर देखना चाहते हैं दर्शक। काफी जाने माने बल्लेबाज है, धुतुम के स्टार खिलाड़ी, और इस वजह से आज आर्यन ग्रुप चिरले की कप्तानी करते हुए परेश ठाकुर मैन फ्रॉम धुतुम, और उतने तेज तर्रार गेंदबाज यहाँ पे शुभम डाकी मैन फ्रॉम बोरखार। चिराग भोईर इस बार बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं, ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे देखा जाए तो शॉट मिड विकेट में यहाँ पे रोका जाएगा, यहाँ से 1 रन मुकम्मल किया जाएगा। धीमे से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहली ओवर यहाँ पे अच्छी घटती हुई शुभम डाकी, तेज तर्रार गेंदबाज, हाथ खोलने का मौका नहीं दिया जा रहा है दोनों ही बल्लेबाजों को। अटैकिंग फील्डिंग, अटैकिंग गेंदबाजी के तहत यहाँ पे 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार हाफ टक्कर की गेंद, कट किया गेंद को, फर्स्ट स्लिप में इसको गेंद को रोका गया। परेश ठाकुर इस बार वक्त ले रहे हैं बल्लेबाजी में, 1 रन लिया और खुद के पास स्ट्राइक रखेंगे। पहले ओवर की बात 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आर्यन ग्रुप चिरले का ये स्कोर है। तब तक के लिए सुनते हैं हमारे डीजे मास्टर का सुमधुर संगीत। आयोजन अलग लाखात एक वैभव कडूच आयोजन अलग। आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग। उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग।
इस बार आपको 30 मिनट में इनिंग फिनिश करनी है, उसमें 3 मिनट यहाँ पे ड्रिंक्स ब्रेक के पकड़े जाएंगे। लगभग 33 मिनट में आपको पहले इनिंग समाप्त करनी है, अनिवार्य होगा, ये रूल है प्रतियोगिता का। पहले ओवर के बाद यहाँ पे महज 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहला विकेट यहाँ पे मैदान से बाहर गया। निर्दोष घरत बिना कोई खाता खोले वो मैदान से बाहर गए। दूसरे गेंदबाज यहाँ पे जुगल घरत खुद कप्तान सरद सेनापति कप्तान सीना तान के गेंदबाजी करने के लिए खड़ा है। दूसरी तरफ देखा जाए तो विपक्षी यहाँ पे कप्तान परेश ठाकुर मैन फ्रॉम धूतुम हाफ ट्रैकर के गेंद इस बार कट किया, स्क्वायर ड्राइव किया, इस बार देखने को मिला। रन लेने की कोशिश थी लेकिन वहां पे पॉइंट में फील्डर तैनात था, गेंद को उठाया गया, फेंका गया, तब तक के लिए यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति। परेश ठाकुर बड़े शॉट खेलने में उनकी एक पहचान है, वो शॉट कब आएंगे उनके बल्ले से आने वाले वक्त में पता चलेगा। लेकिन जुगल अच्छी गेंदबाजी करता हुआ पटकी विकेट इस बार पुल किया हुआ सक्सेसफुल, गेंद जाएगी इस बार तारा मंडल में। काफी बेहतरीन इस बार बैकफुट पे गए, पंच किया, हवाई यात्रा के ऊपर गेंद को भेजा आते हुए परेश ठाकुर के बल्ले से 6 रन। इस बार परेश ठाकुर को माता ने दर्शन दिए 6 रन के। अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ ऑफ स्टंप के काफी बाहर, अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 22वां रूल यहाँ पे इस्तेमाल करते हुए अंपायर पनिशमेंट देते हुए जुगल घरत को इस बार एक छक्के के बाद थोड़ी लाइन में यहाँ पे बदलाव देखने को मिला। जुगल घरत के दिशा से भटके और वाइड पे जाके अटके, वाइड के तहत स्कोर में इजाफा हो जाएगा। 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आर्यन ग्रुप चिरले। स्लोवर डिलीवरी, देखो वेरिएशन देखने को मिल रहा है, पॉइंट की तरफ गेंद को मोड़ दिया, रन आउट की यहाँ पे संभावना थी लेकिन बल्लेबाज पहुंच चुके थे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे देखने को मिलेगी दोनों खिलाड़ियों में, और यहाँ से साझेदारी बनाने की कोशिश करेंगे दोनों ही खिलाड़ी। परेश ठाकुर चिराग भोईर, क्योंकि पहला विकेट पहले ओवर में चटकाया गया था, मैदान से बाहर गए निर्दोष घरत। उसके बाद अभी तीसरे नंबर पे ऊपर बल्लेबाजी करने के लिए चिराग भोईर। यहां से शुरुआत तो मिली है चिराग भोईर को, लेकिन वो आगे बढ़ानी पड़ेगी क्योंकि यहां से आपको स्कोर बनाना पड़ेगा। पिछले मुकाबले में देखा किस तरह से हाई स्कोर बनाया था आज के दिन का, दोनों बल्लेबाजों ने 250 बनाई। इस बार लॉफ्टेड शॉट यहां पे देखने को मिला, गेंद जाएगी हवाई यात्रा के ऊपर दन 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 करती हुई डीप मिड विकेट बोर्ड लाइन के ऊपर मस्तक के ऊपर दस्तक देती हुई यूपीएल 2025 का धमाका दिखाते हुए चिराग भोईर। इस बार पहली गेंद चिराग भोईर ने डॉट खेली थी, उसके बाद ये छक्का, फिर से एक बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, अंपायर की तरफ से मांग करते हुए अंपायर ने नॉट आउट करा दिया। बैट का स्विंग काफी बढ़िया था, टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में गई, फुलर लेंथ की गेंद थी लेकिन बल्लेबाज को समझ में नहीं आई। यहाँ पे डॉट गुण की समाप्ति करते हुए जुगल घरत खुद कप्तान इस टीम के अच्छी गेंदबाजी करते हुए, लेकिन कभी कभार देखो खराब गेंद होती है उसके ऊपर छक्का भी दागते दोनों बल्लेबाज। इस बार फिर से एक बार हुक किया, गेंद जाएगी इस बार बम बम भोले, छक्के के द्वार खोले, आया चिराग भोईर के बल्ले से तनतनाता हुआ छक्का। एक विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर के बाद आर्यन ग्रुप चिरले काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए परेश ठाकुर और उनके साथ जुड़े हुए चिराग भोईर 6 गेंदों का अभी तक सामना किया है। चिराग भोईर ने व्यक्तिगत 13 रन बनाए हैं और परेश ठाकुर ने 5 गेंदें खेली है, 9 रन बनाए हैं। लगभग देखा जाए तो
चिराग भोईर के बल्ले से 2 छक्के देके अपने, परेश ठाकुर के बल्ले से 1 छक्का अपने काऊ कॉर्नर की तरफ देखा और टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में 1 विकेट गया था, उसके बावजूद प्रेशर नहीं लिया। चिराग ने अपना स्वाभाविक खेल खेला, 2 छक्के दागे, लगभग 6 गेंदें खेली है, 13 रन बनाए हैं। उड़न प्रीमियर लीग 2025 की ये प्रतियोगिता देखते हुए हम सीजन 4 का ये मुकाबले आप देखते हुए सभी हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं और हिंदुस्तान के सरजमी पर चल रही इस प्रतियोगिता को उड़न प्रीमियर लीग 2025 कहते हैं, उड़न प्रीमियर लीग 2025 कहते हैं। तीसरी ओवर लेके फिर से बात शुभम डाकी, अच्छी गेंद जड़ में गेंदबाजी करते हुए लेग ग्लांस किया, गेंद यहां पे डिप मिड विकेट की तरफ मोड़ दिया है, 1 रन मुकम्मल किया, दूसरी रन की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन पूरी करते हुए क्या बढ़िया रन इन बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों में देखने को मिल रही है। चित्त की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार के ऊपर संधि नहीं करते ना, वैसे ही दोनों खिलाड़ियों के रन इन बिटवीन द विकेट के ऊपर संधि नहीं करते। काफी बढ़िया रन इन बिटवीन द विकेट यहाँ पे देखने को मिले। पहली गेंद 2 रन यहाँ पे मुकम्मल करते हुए परेश ठाकुर, अच्छा यहाँ पे कवर ड्राइव देखने को मिला, गेंद यहाँ पे डीप एक्स्ट्रा कवर में जाते हुए वहां पे फील्डर तैनात है, गेंद को उठाया जाएगा, फेंका जाएगा, तब तक के लिए यहाँ से फिर से एक बार 2 रन मुकम्मल किए जाएंगे। बेहतरीन शॉट सिलेक्शन यहाँ पे परेश ठाकुर से देखने को मिल रहा है। 1 छक्का पिछले ओवर में हमने डीप काऊ कॉर्नर के ऊपर से देखा, उसके बाद यहाँ पे लेग ग्लांस किया, डीप मिड विकेट की तरफ 2 रन मुकम्मल किए। अभी इस दौरान देखा जाए तो डीप एक्स्ट्रा कवर की तरफ 2 रन मुकम्मल किए। यहाँ पे फील्डिंग अगर देखी जाए तो डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर दायरे के बाहर तैनात किए गए हुए। पटकी हुई गेंद फिर से बार कट किया, फर्स्ट गली में यहाँ पे गेंद पकड़ा जाएगा, 1 रन यहाँ से मुकम्मल करेंगे परेश ठाकुर। स्ट्राइक पे अभी देखने को मिलेंगे चिराग भोईर, जिनके बल्ले से डीप मिड विकेट की तरफ पिछले ओवर में 2 छक्के हमने देखे थे। काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए यंग ब्रिगेड इस टीम में है। परेश ठाकुर कप्तान है, सर सेनापति है, चिराग भोईर को बताते हुए कि आपको किस तरह से बल्लेबाजी करनी है और शुभम डाकी की गेंद है टिप्पा खाने के बाद किस तरह से अंदर बाहर करती है, ये सभी बताया गया है चिराग भोईर का। इसका किस तरह से इस्तेमाल करेंगे आने वाले गेंद में देखना होगा चिराग भोईर और शुभम डाकी इस गेंदबाजी मार के ऊपर आपको देखने को मिलेंगे। फुल टॉस गेंद, इस बार टोल वसूल करने की कोशिश की लेकिन इस बार कैच ड्रॉप किया। कैच पकड़ो मैच जीतो ऐसे क्रिकेट में कहा जाता है, लेकिन यहां से कैच ड्रॉप देखने को मिला। गलतियों का भुगतान करना पड़ेगा दोस्तों, जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है, तो मौका मिला है तो यहाँ पे कैच पकड़ो, छक्का मारना सीखो, चौका मारना सीखो। हमारे हसूराम जी भोईर भेंडकल के, उनकी तरफ से शुभकामनाएं भेंडकल टीम के लिए धन्यवाद कहना चाहूंगा। शुभम जी डाकी इस बार गेंदबाजी मार के ऊपर तेज तर्रार गेंद, इस बार लेग ग्लांस किया, लेग गली में गेंद को रोका गया है। इस बार अच्छी गेंदबाजी करते हुए शुभम डाकी, काफी अनुभव तजुर्बा है इस गेंदबाज के पास। जिस तरह से देखो अपने वेरिएशन देखने को मिल रहा है, कभी यहाँ पे गुड लेन स्पॉट के ऊपर गेंद टिप्पा खाती है, तो कभी शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी की जाती है, फुलर लेन की गेंद की जाती है। अच्छी गेंदबाजी करते हुए हाथ खोलने का मौका नहीं दिया जा रहा है इस ओवर में। बल्लेबाज परेश ठाकुर ने भी 2 गेंदें खेली इस ओवर की, लेकिन हाथ खोलने का मौका नहीं दिया। हाफ टक्कर की गेंद, इस बार गेंद यहां पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में कैच पकड़ा जाएगा। चिराग भोईर मैदान से बाहर, चारों खाने चित किया शुभम डाकी ने चिराग भोईर को।
टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 3 ओवर के बाद 30 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर परेश ठाकुर उपलब्ध है मैदान के ऊपर। उनकी उपलब्धियां वो दिखाते हुए कप्तान है सरस सेनापति इस टीम के 8 गेंदे खेल चुके 14 रन बना चुके। लगभग देखा जाए तो शुभम डाकी ने पहला ओवर उन्होंने महज 3 रन दिए, 1 विकेट मिला उनको। और दूसरी ओवर अभी टीम की तरफ से तीसरी और खुद की तरफ से दूसरी ओवर करते हुए यहाँ पे लगभग देखा जाए तो 2 ओवर में लगभग 10 रन दिए, मतलब 7 रन दिए दूसरे ओवर में। यहाँ पे ड्रिंक्स ब्रेक होता हुआ नए बल्लेबाज को अपॉर्चुनिटी है हमारे स्कोरर मंथन पाटिल की तरफ से। यहाँ पे 6 हैट्रिक के लिए 2000 रुपए की धनराशि दी जाएगी। काफी बड़ी प्रतियोगिता दोस्तों देखने को मिल रहा है, ब्यूटीफुल कलरफुल ये प्रतियोगिता। ओरन प्रीमियर लीग 2025 की ये प्रतियोगिता। 30 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर 3 ओवर हो चुके हैं इस इनिंग के पहले सत्र में। मैं अक्षय प्रभावती जनार्दन पाटिल मैन फ्रॉम राबे मेरा आवाज सुनते हुए, और इस पहले मुकाबले में अपने जयेश भोईर सर का आवाज सुना, उनके साथ हमारे हितेश जी मात्रे सर, इनका भी आवाज आज कॉम बॉक्स में से सुना। काफी बड़ी प्रतियोगिता आपको देखने को मिल रही है, जानदार शानदार ब्यूटीफुल कलरफुल ये प्रतियोगिता वुमेन प्रीमियर लीग 2025। लगभग देखा जाए तो 2 टीमों के बीच ये मुकाबला है। स्वर्गीय निशांत स्मृति बनाम आर्यन ग्रुप, ये 2 टीमों के बीच का मुकाबला। पहले तो टॉस जीता स्वर्गीय निशांत स्मृति टीम ने, फील्डिंग करने का फैसला लिया जुगल घरत कप्तान ने, और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया आर्यन ग्रुप चिरले टीम के परेश ठाकुर को। वो न्योता स्वीकार करते हुए यहाँ पे 3 ओवर का खेल हो चुका है। 3 ओवर में लगभग 30 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर पहला विकेट मैदान से बाहर गया निर्दोष घरत, उन्होंने 0 रन बना के आउट हुए। उसके बाद चिराग भोईर जो अच्छे फॉर्म में चल रहे थे, साझेदारी पनप रही थी, उस साझेदारी को ब्रेक किया, ब्रेक थ्रू दिलाया शुभम डाकी ने। और एक पहचान है शुभम डाकी के ब्रेक थ्रू दिलाने में, वही अच्छी गेंदबाजी तेज तर्रार गेंदबाजी से परेशान किया बल्लेबाजों को, और उसके चलते उन्होंने 12 गेंदें डाली और महज 10 रन दिए। वहां से उनको 2 विकेट भी मिले। अभी चौथे ओवर में गेंदबाज देखने को मिलेंगे आपको प्रवेश। पहली गेंद इस बार हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को खेला गया, लेकिन यहाँ पे जुगल घरत कप्तान वहां पे लॉन्ग ऑन में थे। दूसरे कप्तान ने एक कप्तान को ढेर किया, चारों खाने चित किया। परेश ठाकुर जाएंगे मैदान से। सेट बल्लेबाज को यहां से आउट किया। गेंदबाज ने पहली गेंद यहाँ पे पूर्वेश पाटिल, और यहाँ पे देखा जाए तो पूर्वेश पाटिल के पास अनुभव नहीं है, लेकिन परेश ठाकुर के पास अनुभव था। जोश के साथ गेंदबाजी करते हुए पूर्वेश पाटिल ने परेश ठाकुर जैसे नामचीन बल्लेबाज को आउट किया। यहाँ पे जड़ में गेंदबाजी की, हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को खेलने की कोशिश की। लॉन्ग ऑन दायरे में देखा जाए तो जुगल घरत वहां पे तैनात थे, उन्होंने कैच पकड़ा, गलती नहीं की। एक कप्तान ने दूसरे कप्तान को ढेर किया। लगभग देखा जाए तो 3 ओवर 1 गेंद हो चुकी है, 30 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर आर्यन ग्रुप चिरले का ये स्कोर है। बेहतरीन ये दोस्तों क्रिकेट देखने को मिल रहा है 2 कप्तानों के बीच, दोनों भी उतने ही अच्छे कप्तान हैं, लेकिन इस बार जुगल ने ढेर किया परेश ठाकुर को। नए बल्लेबाज यज्ञेश घरत और धीरज पाटिल 2 सेट बल्लेबाज को आउट किया दोनों ही गेंदबाजों ने। पहले तो जुगल घरत ने कैच पकड़ा, ऑन ड्राइव किया। इस बार गेंद यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ जाती हुई, वहां पे फील्डर तैनात तो गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए 1 रन मुकम्मल किया जाएगा। इस बार थोड़ी दिक्कतों का सामना करते हुए दोनों ही बल्लेबाज, क्योंकि सेट बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके, नए बल्लेबाज मैदान के ऊपर आ चुके। धीरज पाटिल और यज्ञेश घरत ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। पहली गेंद विकेट मिली, दूसरे गेंद के ऊपर मिड विकेट की तरफ 1 रन मुकम्मल किया। बड़ा शॉट के लिए की कोशिश की थी, स्लोअर डिलीवरी की, यहां पे कैच ड्रॉप देखने को मिला। अच्छी गेंदबाजी करते हुए दोस्तों वेरिएशन देखने को मिल रहा है। इट इज कॉल्ड एज ए क्रिकेट। पहले तेज तर्रार गेंद, इसके बाद थोड़ी सी मीडियम स्पेस की गेंद, और इस बार स्लोअर डिलीवरी की। बल्लेबाज ने जोर से मारने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के ऊपर ठीक से नहीं आई। कैच पकड़ने की संभावना थी, लेकिन वो कैच नहीं मिली, ड्रॉप हुई, और इसके चलते 1 रन मिला। स्ट्राइक भी रोटेट यहाँ पे देखने को मिली।
इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, गिरेंगे उठेंगे उसके बावजूद भी हम क्रिकेट खेलेंगे दोस्तों। ये क्रिकेट का आनंद लेते हुए हमारे खिलाड़ी, काफी अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है इस उड़न प्रीमियर लीग 2025 के माध्यम से। अग्रिकट्टा होटल के ओनर मैनेजिंग डायरेक्टर गिरीश जी मात्रे साहब मुलेखंड से यहाँ पे आए हुए, उनका भी तहे दिल से हम स्वागत करना चाहूंगा। अच्छी गेंद बैकफुट पे जाके खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन इस बार अंपायर ने यहाँ पे बाजुएं खोली, बल्लेबाज को बाजुएं खोलने का मौका नहीं दिया गेंदबाज ने, लेकिन अंपायर को बाजुएं खोलने का मौका दिया हमारे राजेंद्र गरत, मुख्य अंपायर, हमारे स्क्वायर लेग अंपायर यहाँ पे दीपक जी पाटिल। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, हवाई यात्रा के ऊपर गेंद, वहां पे फील्डर तैनात है, पकड़ा जाएगा कैच। इस बार चौथा झटका लगता हुआ टीम आर्यन ग्रुप चिरले को। मौका अगर मिलेगा तो हम नहीं छोड़ेंगे, आज नहीं छोड़ेंगे। आज अगर छोड़ा तो हमारे हाथ से यूपीएल 2025 की ये प्रतियोगिता हाथ से निकल सकती है। उनको मालूम है, हर एक खिलाड़ी को मालूम है, जीतना है तो यहाँ से मेहनत करनी पड़ेगी, संघर्ष यहाँ से आपको करना पड़ेगा। वो संघर्ष दोनों ही टीम करते हुए, स्वर्गीय निशांत स्मृति भेंटकल और दूसरी तरफ देखा जाए तो आर्यन ग्रुप चिरले, दो टीमों के बीच का ये मुकाबला दोस्तों देखने को मिल रहा है। लगभग देखा जाए तो पूर्वेश पाटिल गेंदबाजी करते हुए 2 विकेट अभी तक ले चुके हैं उनकी गेंदबाजी में, तेज तर्रार गेंदबाजी, वेरिएशन देखने को मिले उनके गेंदबाजी में। और पहले तो एक बल्लेबाज को फंसाया, उनका नामचीन बल्लेबाज परेश ठाकुर, उसके बाद अभी नए बल्लेबाज चलते हुए धीरज पाटिल, उनको मैदान से बाहर किया, 1 रन बना के वो मैदान से बाहर हुए। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए विपुल पाटिल, यत्नेश गरत और विपुल पाटिल को यहां से टीम को संवारना पड़ेगा, संभालना पड़ेगा, साझेदारी यहां से बनानी पड़ेगी, क्योंकि अभी तक देखा जाए तो 34 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर है। यहां से बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी। हाफ ट्रैकर की गेंद कान के लेवल से टर करते हुए गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में, अच्छी गेंदबाजी करते हुए। और सफल ओवर की मैं तो कहूंगा यहाँ पे समाप्ति होती हुए पूर्वेश पाटिल के 4 ओवर के बाद 34 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर आर्यन ग्रुप चिरले के स्कोर है। अच्छी गेंदबाजी, टाइट गेंदबाजी, पहले तो यहाँ पे शुरुआत की शुभम डाकी ने और उसके चलते 3 रन दिए, 1 विकेट उन्होंने चटकाया, लेकिन जुगल घरत काफी महंगे साबित हुए थे दूसरे ओवर में। उसके बाद फिर से एक बार यहाँ पे शुभम डाकी गेंदबाजी करने के लिए आए और चौथे ओवर में पूर्वेश पाटिल, जिनके पास जोश है, वो ऐसे गेंदबाज यहाँ पे तेज तर्रार गेंदबाज, उन्होंने 2 विकेट ली और महज 4 रन दिए। काफी लाजवाब यहाँ पे गेंदबाजी की। करंट रन रेट की बात की जाए तो 8.5 एक करंट रन रेट चलता हुआ, 34 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर। यहाँ से बड़े शॉट खेलने पड़ेंगे क्योंकि आपके सामने तगड़ी टीम है और इस तगड़ी टीम को चैलेंज करना है, हराना है, तो यहाँ से आपको स्कोर बोर्ड के ऊपर अधिकतम रन लगाने पड़ेंगे, कोशिश तो करने पड़ेगी दोस्तों। ऐसे कहा जाता है लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ये कोशिश आपको यहाँ से बरकरार रखनी पड़ेगी दोस्तों। ये क्रिकेट का वार है, युद्ध है, तो इस युद्ध में आपको लड़ना पड़ेगा। अकेला सेनापति कुछ उखाड़ नहीं सकता, 11 खिलाड़ियों को यहाँ पे एफर्ट्स देने पड़ते हैं, क्रिकेट खेलना पड़ता है, इसी को कहते हैं दोस्तों क्रिकेट। चौथे 5वें ओवर लेके कप्तान सीना तान जुगल गरद इस बार हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद चली हवाई यात्रा के ऊपर और लगता हुआ ये बड़ा 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 छक्का।
इस बार जुगल घरत का बैंड बजाया, पहले गेंद के ऊपर यत्नेश घरत ने सामने की तरफ छक्का जड़ा, बैकफुट पे गए, शॉर्ट ऑफ प्लेन गेंदबाजी थी और पुल किया और सक्सेसफुल किया यत्नेश इस बल्लेबाज ने। फिर से एक बार जुगल घरत गेंदबाजी करते हुए, फिर से हाफ ट्रैकर की गेंद यहाँ पे ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई, एक रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। काफी तेज तर्रार गेंदबाजी करते हुए जुगल घरत कप्तान है, दूसरे ओवर में काफी महंगे साबित होते, उसके बावजूद भी फिर से एक बार ओवर करने का फैसला लिया। खुद कप्तान है, स्ट्रैटेजी होती है, प्लानिंग होती है और इस प्लानिंग के तहत पांचवी ओवर यहाँ पे गेंदबाजी करते हुए 4 ओवर अभी तक हो चुके हैं और 5वें ओवर के 2 गेंदें हो चुकी है। 41 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर हरियाणा ग्रुप चिरले का यह स्कोर है। जुगल घरत गेंदबाजी करते हुए, सामने बल्लेबाज विपुल पाटिल। तेज तर्रार गेंदबाजी, गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती गेंद विकेट कीपर के दस्तानों में, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। काफी अच्छी यहाँ पे कमबैक करता हुआ जुगल घरत, ये कमबैक चाहिए इस टीम के लिए, क्योंकि पहले गेंद के ऊपर सामने की तरफ छक्का आने के बाद प्रेशराइज होता है ये गेंदबाज, उसके बावजूद भी कमबैक करता हुआ जुगल घरत। इस बार स्लोअर वेरिएशन देखने को मिला, कट करने की कोशिश की थी लेकिन अंपायर ने यहाँ पे रिव्यू लिया है, वाइड के लिए रिव्यू लिया है हमारे दीपक जी पाटिल, तीसरे अंपायर यहाँ पे न्यायपालिका का काम करेंगे और उनके नजरों से देखा जाएगा। टेक्नोलॉजी हमारे पास, इस टेक्नोलॉजी का सही से इस्तेमाल यहाँ पे होता हुआ वुमेन प्रीमियर लीग 2024 में शान शौकत इस प्रतियोगिता में ब्यूटीफुल कलरफुल ये क्रिकेट आपको देखने को मिल रहा है। चारों तरफ अगर देखा जाए तो काफी अच्छा ग्राउंड का व्यूज आपको देखने को मिलेगा। 24 लाइव हमारे संदेश भाई का ये चैनल, उसके माध्यम से घर बैठे आप ये प्रतियोगिता देख सकते हैं। तीसरे अंपायर की तरफ मांग की है, देखा जाएगा हमारे दीपक जी पाटिल देखते हुए, क्योंकि ऑन फील्ड अंपायर हमारे संदीप जी पाटिल सर, मुख्य अंपायर स्क्वायर लेग अंपायर हमारे राजेंद्र भगत सर, तीसरे अंपायर ने यहाँ पे वाइड करा दिया है। यहाँ पे पनिशमेंट दी जाएगी जुगल को, दिशा से भटके और वाइड पे जाके अटके यहाँ पे जुगल घरत। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 42, 4 विकेटों के नुकसान के ऊपर। तेज तर्रार गेंद हवाई यात्रा के ऊपर, लेकिन यहाँ पे ऊंचाई ज्यादा लंबाई कम, यहाँ पे नो मैंस लैंड में जाके गेंद गिरेगी। 1 रन मुकम्मल किया, दूसरा भी रन आसानी के साथ मुकम्मल किया। काफी तेज तर्रार गेंदबाजी करते हुए गेंदबाज जिस तरह से सही से अगर संपर्क करोगे तो मुझे लगता है वो तारामंडल में गेंद जा सकती है, लेकिन यहाँ पे जहां पे सही से संपर्क नहीं होगा वहां पे यहाँ पे खतरे की घंटी बजती रहेगी। दो गेंदें शेष इस ओवर की, 44 रन, 444 यहाँ पे देखो लकी नंबर यहाँ पे ऑन बोर्ड आप देख सकते हो यूट्यूब के माध्यम से। बड़ा शॉट खेलने की कोशिश, इस बार स्लोअर डिलीवरी की, देखो वेरिएशन यहाँ पे देखने को मिल रहा है गेंदबाजी में। शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद, लाउड अपील यहाँ पे करते हुए यहाँ से अंपायर तीसरे अंपायर की मांग करेंगे। राजदादा ठाकुर युवा उद्योगपति, उनका थोड़ी देर में यहाँ पे शुभागमन होने वाला है, तो उनका भी तहे दिल से स्वागत किया जाएगा। हमारे सभी अतिथियों का आज के दिन हम तहे दिल से स्वागत करते हैं। नॉट आउट करा दिया है तीसरे अंपायर हमारे दीपक जी पाटिल, उन्होंने कहा है नॉट आउट मतलब बल्लेबाज से अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे देखने को मिल रही है। नॉट आउट देखो आप देख सकते हो यूट्यूब के माध्यम से काफी क्लियर फुटेज देखते हुए आपको 24 लाइव इवेंट संदेश भाई पाटिल, काफी नामचीन यूट्यूब के मालक, सीईओ, मैनेजिंग डायरेक्टर, काफी अच्छी क्लियरिटी के साथ यहाँ पे आप यूपीएल 2025 की प्रतियोगिता उनके चैनल के माध्यम से घर बैठे देख सकते हो। अच्छी गेंद लेकिन उतना ही अच्छा शॉट, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, नीचे फील्डर तैनात, यहाँ पे पकड़ा जाएगा कैच, फिर से एक बार 5वां खिलाड़ी मैदान से बाहर हो जाएगा।
के ऊपर आर्यन ग्रुप चिरले इस टीम का स्कोर है। जिस तरह से पहले बल्लेबाजी करने का उनको मौका मिला और इसके चलते लगभग देखा जाए तो मिडिल ऑर्डर थोड़ी ढेर होती हुई शुरुआती सत्र में रन बनाए परेश ठाकुर और चिराग भुईर ने, लेकिन उसके बाद जो खिलाड़ी आए उन्होंने कुछ करिश्मा नहीं किया, कारनामा नहीं किया और इसके चलते देखा जाए तो लगभग 5 ओवर हो चुके, 46 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर। यज्ञेश घरत अभी तक 4 गेंदें खेल चुके, 9 रन बना के अभी भी पिच के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धियां एक छक्के के बदौलत उन्होंने सिद्ध कर चुके। वही यहाँ पे यज्ञेश घरत आपको देखने को मिलेंगे। नए बल्लेबाज मैदान की तरफ रुख करेंगे। अक्षय पाटिल, एक अक्षय पाटिल बल्लेबाजी में और एक दूसरा अक्षय पाटिल कमेंट्री बॉक्स में आपके साथ आज जुड़े हुए हैं। अक्षय पाटिल करिश्मा करेंगे क्या, क्योंकि यहां से रन तो बनाने पड़ेंगे। स्लॉग ओवर, आखिर का ओवर इस मैच का और गेंदबाजी मार के ऊपर साहिल पाटिल हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को यहां पे काउ कॉर्नर की तरफ मोड़ दिया है। एक यहां पे रन मिलेगी बल्लेबाज को। अच्छी गेंदबाजी करते हुए साहिल पाटिल, शुरुआत तो अच्छी की, जड़ में गेंदबाजी करने का फैसला लिया और इसके तहत 1 रन मुकम्मल किया जाएगा। 47 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर यज्ञेश घरत 5 गेंदें खेल चुके, 10 रन बना के अभी पर पिच के ऊपर उपलब्ध है। साहिल पाटिल की अगली गेंद बल्लेबाज के लिए, यहाँ पे लोअर फुल टॉस की गेंद, वहां पे जुगल घरत गेंद के नीचे पकड़ा जाएगा कैच, गलती नहीं की जाएगी, कैच विन द मैच इसे कहा जाता है। यहाँ पे जुगल घरत कैच पकड़ते हुए और मैदान से यहाँ पे बल्लेबाज बाहर जाता हुआ टाटा हेलो बाय बाय करते हुए गेंदबाज बल्लेबाज को। अभी यहाँ पे साहिल पाटिल ने अपना विकेट लिया है तो यहाँ से मैदान से तो आपको बाहर जाना ही पड़ेगा। 47 रन 6 विकेटों के नुकसान के ऊपर काफी अच्छी गेंदबाजी करते हुए हर एक गेंदबाज ने अच्छा एफर्ट दिया जुगल घरत को छोड़ के, लेकिन जुगल घरत ने फील्डिंग में अच्छा योगदान दिया। कप्तान है सरस सेनापति, उनको मालूम है किस तरह से यहाँ पे लीड किया जाता है। एज ए कप्तान वो कप्तानी अच्छी निभाते हुए अच्छी यहाँ पे फील्डिंग को रोटेशन करते हुए गेंदबाज का भी रोटेशन अच्छा किया। यहाँ पे साहिल पाटिल जिन्होंने अभी एक बल्लेबाज को चलता किया, मैदान से बाहर किया, लोअर फुल टॉस की गेंद थी, यहाँ पे लॉन्ग ऑन दायरे में कैच पकड़ा गया। बड़ा शॉट खेलने की कोशिश की, सामने की तरफ वहां पे फील्डर तैनात है, फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती भी फिर से एक बार जुगल यहाँ पे देखा जाए तो लॉन्ग ऑन दायरे से सामने की तरफ गेंद को पकड़ते हुए रनिंग की और उसके बाद गेंद को पकड़ा गया, फेंका गया। तब तक के लिए यहाँ से 2 रन मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज। यहाँ से एक रन काफी महत्वपूर्ण है क्योंकि बूंद बूंद से सागर बनता है। यहाँ से आपको रनों का सागर बनाना पड़ेगा क्योंकि सामने आपकी टीम है जुगल घरत जैसी बेंडकाल की नामचीन यहाँ पे ये टीम आपके खिलाफ खेलती हुई। शफल करके खेलने की कोशिश की थी लेकिन बाजुएं खोली जाएगी, अंपायर की तरफ से बल्लेबाज को मौका नहीं दिया बाजुएं खोलने का। यहाँ पे दिशा से भटके और वाइड पे जाके अटके, अंपायर ने बता दिया कि ये 50 रन यहाँ से पूरी करते हुए ये टीम, शुभकामनाएं देना चाहूंगा इस टीम को जिस तरह से आपने 50 रन पूरे किए हैं। आर्यन ग्रुप चिरले टीम, इस टीम के 50 रन पूरे 6 विकेट के नुकसान के ऊपर। राकेश घरत ऑन स्ट्राइक, फिर से एक बार जिस तरह से यहाँ पे बल्लेबाज शफल करने की कोशिश करता है, गेंदबाज सोच रहा है कि किस लेंथ के ऊपर गेंदबाजी की जाएगी। यहाँ से फिर से एक बार वाइड का इशारा अंपायर की तरफ से। राजन जी कड़ू उप विभाग प्रमुख शिवसेना के यहाँ पे वो आ चुके, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। सभी अतिथियों का यहाँ पे स्वागत करना चाहूंगा क्योंकि हिंदू धर्म की परंपरा है अतिथि देव भव। शफल करके खेलने की फिर से एक बार कोशिश की, यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ गेंद को ढकेल दिया, 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। बल्लेबाज साहिल पाटिल अच्छी गेंदबाजी करता हुआ, दिशा से कभी कभी भटकते लेकिन यहाँ पे देखा जाए तो फिर से एक बार अच्छा टिप्पा देखने को मिला। गेंदबाजी
के तौर पर गेंदबाज यहाँ पे साहिल पाटिल अच्छी गेंदबाजी करते हुए हाथ खोलने का मौका नहीं दिया जा रहा है। अटैकिंग फील्डिंग भी है और अटैकिंग गेंदबाजी यहाँ पे होती हुई। फुल टॉस गेंद कदमों का इस्तेमाल इस बार, लेकिन यहाँ पे कूदे फील्डर, कैच पकड़ा गया और ये बल्लेबाज मैदान से बाहर। पिंजरा होता है ना, वैसे ही अपोजिशन टीम का ये पिंजरा है। इस पिंजरे में खिलाड़ियों को 7 खिलाड़ियों को यहाँ पे आउट किया है गेंदबाजों ने। क्या लाजवाब गेंदबाजी करते हुए साहिल पाटिल, शुभम डाकी की तारीफ करना चाहूंगा कि जिस तरह से उन्होंने गेंदबाजी यहाँ पे की, शुरुआत यहाँ से की। आखिरी गेंद ओवर में यहाँ पे साहिल पाटिल को हम देखते हुए टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 52 रन 7 विकेटों के नुकसान के ऊपर आखिर की गेंद होगी इस पहले सत्र की पहले इनिंग की। कितने रन आएंगे देखना होगा। नए बल्लेबाज मैदान के ऊपर सुजल ठाकुर गिरी दिखाएंगे क्या बल्लेबाज में सुजल पाटिल के खिलाफ। हाफ ट्रैकर की गेंद इस बार रिवर्स अटेम्प्ट किया, स्विच हिट का यहाँ पे देखने को मिला। गेंद जाएगी यहाँ पे बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। दोस्तों यह है उरन का फेमस कोट नाका। बल्लेबाज को मिला उरन प्रीमियर लीग खेलने का मौका, आता हुआ बल्लेबाज के बल्ले से ताबड़तोड़ चौका। रन की आवश्यकता होगी आने वाले 6 ओव्हर में। इस दरम्यान आदरणीय सन्माननीय डॉक्टर मनीष जी पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा, यांनी आम्हाला महत्त्वाचं योगदान दिलेलं, विशेष सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद। श्री वैभव दादा कडू आणि श्री सुशांत हरीश तांडेल यांच्याकडून खूप सारे धन्यवाद आणि आभार आम्ही व्यक्त करतोय। असंच आम्हाला शुभ आशीर्वाद या भविष्यामध्ये देखील आपल्याला लाभेल अशी आम्ही आशा आपल्याकडे साहेब बाळगतो। आणि याच दरम्यान आर्यन ग्रुप प्रोप्रायटर मान्य श्री समीर शेठ पाटील यांचे देखील आम्ही आयोजक कमिटीच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतोय की आपण आम्हाला शुभ आशीर्वाद इथे दिला आहे। तर याच दरम्यान मान्यवरांचा इथे सन्मान आपण करणार आहोत। तर विनंती करतो आयोजकांना, मुख्य आमचे आयोजक आदरणीय सन्माननीय सुशांत हरीश तांडेल साहेब आणि त्यांच्या समवेत वैभव यशवंत कडू साहेब। या दरम्यान इथे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीनं। बाईची उबदार शाल आणि अर्थातच आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतोय, कारण आपली उपस्थिती साहेब प्रार्थनीय होती, कारण आपल्यापर्यंत आमंत्रण पोहोचलं, नियंत्रण पोहोचलं। आलोकजी पाटील पागोटे, खरोखरच आपण पाहतोय सडल हाताने सर्वांकडून मदत केली जाते। 5000ची मदत आयोजकांना केली। आलोकजी पाटील मॅन फ्रॉम पागोटे, आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही धन्यवाद मानतोय। आता थोड्या वेळातच आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा अर्थात मान्य श्री डॉक्टर मनीषजी पाटील सातत्याने क्रिकेट आणि अर्थात डॉक्टर मनीष साहेबांचे एक समीकरण राहिले, सातत्याने कुठेही स्पर्धा असू दे, मग या उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने त्यांचा हातभार प्रत्येक स्पर्धेला असतो। आज ही देखील स्पर्धा आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला महत्त्वाचं इथे सहकार्य लाभलेलं आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा श्री वैभवजी ठाकूर, वैभव दादा कडू आणि त्यांचे समवेत सुशांतजी तांडेल साहेबांच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आपले धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय। त्याच दरम्यान आर्यन ग्रुपचे प्रोप्रायटर मान्य श्री समीर शेठ पाटील यांचे देखील आम्ही पूर्ण आयोजन कमिटी असेल,
या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतोय, आभार व्यक्त करतोय. आपण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं असं म्हणेल मी. निश्चित प्रत्येक गोष्टीचा सोंग करता येतो, पैशांचा मात्र सोंग अजिबात करता येत नाही. आणि ही आर्थिक मदत आपली मोलाची आहे आपल्याला. आणि हा आर्थिक जो आम्हाला शुभाशीर्वाद आपला लाभलाय त्याबद्दल तुमच्या सर्व मान्यवरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. अर्थात आमचे सिनियर समालोचक आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवर. हितेशजी म्हात्रे सरांना मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय. धन्यवाद अक्षय साहेब. अगदी या 2 अंकी नाटकातील 1 अंक या ठिकाणी संपलाय आणि आपण दुसऱ्या अंकामध्ये पदार्पण करत आहोत. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध म्हणजे टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे, कारण की पूर्वार्ध मध्ये शांततेचा काळ तो या ठिकाणी समाप्त झाला. आता मात्र उत्तरार्ध म्हणजे धावांसाठी पाठलाग करावा लागणार आहे, घाम गाळावा लागणार आहे. परंतु आपण स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहिली तर थोडस छोटस टार्गेट वाटतंय. धावसंख्या थोडी लहान आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये थोडं आव्हान मोठं होतं. आणि ही खेळपट्टी पाहिली तर फलंदाजाचं नंदनवन आहे, फलंदाजांना मदत करणारी आहे. काहीसं तुटपुंज आव्हान जरूर असेल, परंतु या ठिकाणी जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. त्यामुळे नक्कीच या धावसंख्या जर डिपेंड करायचं असेल तर तुम्हाला या मैदानामध्ये तुमची स्टँडर्ड गोलंदाजी, तुमची स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धावांवरती अंकुश, समोरच्या संघावरती दबाव आणि विकेटचं सातत्य या 5 गोष्टी कराव्या लागतील. अगदी षटकामागे नक्कीच 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे प्रत्येक षटकामागे 9.50 च्या सरासरीने धावा या ठिकाणी कराव्या लागतील. आव्हान थोडं छोटं जरूर आहे, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी करण्यामध्ये यश आलं. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला पण जुगल भरतला पाहतोय, नयन बंडाला पाहतोय, दिनेश बंडाला पाहतोय आणि जुगल करत ही जोडगोळी मैदानामध्ये आहे. खाडीकडून गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. चिराग भोईर एक वेगवान गोलंदाज. सामन्याला सुरुवात, मॅच ऑन. पहिला चेंडू जोरदार मारायचा होता, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिच झाला. पंचांनी सांगितलं लाईन रॉंग आहे, त्यामुळे तुला दंडित केलं जाईल. अवंतार चेंडूने धावफलकाचं दारिद्र्य दूर सारलं जात आहे. श्रीगणेश होत असताना आपण पाहिलं 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला पॉवर प्ले ऑन आहे. फक्त 2 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा आपल्याला पाहायला मिळते. अलंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. डीप मधला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडूवरती येईल ना तिथपर्यंत 2 धावा या ठिकाणी दिनेश बंडा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण की पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर समोरच्या संघामध्ये अगदी जबरदस्त खेळाडूंचा बळणा पाहायला मिळाला. परंतु प्रत्येकाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाहीये, कारण की गोलंदाजी अगदी अप्रतिम दर्जेदार पाहायला मिळाली. यावेळेला समोरच्या बाद ओ कमालीचा कार्बन कमाल झेल, त्यामुळे फलंदाज झाला फेल. डीजे दरम्यान कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात आणि परेश ठाकूरने काय कमालीचा झेल घेतला. दरम्यान युवा उद्योजक राजदादा ठाकूर साहेबांचा इथं शुभागमन झाला. त्यांना आपण विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची, त्यामुळे राजदादांचं आपण वेलकम स्वागत करतोय. अगदी
सामन्याला सुरुवात आणि इथं मात्र विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज भावनेश ठाकूर मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बेंडकल गावातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळख आहे. अगदी खूप वर्षाचा अनुभव आहे. दरम्यान व्यासपीठावरती राजदादांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. एक युवा उद्योजक म्हणून देखील एक खूप मोठी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. दरम्यान वन डाऊनच्या स्वरूपामध्ये युनिट नंबर 3 वरती भावनेश ठाकूर पाहायला मिळतोय. कारण की दरम्यान राजदादांच्या सोमसमवेत आपण सागर ठाकूर यांना देखील पाहतोय. त्यांचं देखील वेलकम आपण स्वागत देखील करतोय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. या ठिकाणी यावेळेला काहीसा लोअर फुल टॉस चेंडू आहे. चेंडूने बॅटची कड घेतली होती. अगदी बॅकवर्ड पॉइंटला जिथपर्यंत चेंडू अडवला गेला ना तिथपर्यंत या ठिकाणी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या ठिकाणी खेळ सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकल या नावाने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑपोजिशन आर्यन ग्रुप चिरले या 2 संघामध्ये झुंबड आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दोन्ही बाजूला दर्जेदार आणि अष्टपैलू खेळाडूंचा खूप मोठा भरणा आहे. अलंग द कार्पेट जमीनला गुदगुला घेत हा चेंडू चालला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि जिथपर्यंत चेंडू पकडला जाईल पुन्हा एकदा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं खास करून कौतुक करावं लागणार आहे. पॉवर प्ले ऑन आहे. मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य नाही आहे आणि एक महत्वाचा विकेट देखील त्यांना संपादन केलाय. कारण की त्या विकेटसाठी मी सर्व श्रेय अगदी परेशला देईन. काही कमालीचा झेल, कारण की फटक्यामध्ये ताकद होती परंतु त्या ठिकाणी अगदी भिंतीप्रमाणे उभा राहिला आणि दिनेश बंडासारख्या मातब्बर खेळाडूला अगदी स्वस्तामध्ये माघारी परतवणं देखील आपण पाहिलं. सामन्याला सुरुवात. समोरच्या बाजूने कोण खाली असेल परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्यामुळे फक्त या चेंडूवरती मिळेल एकेरी धाव. त्यामुळे षटक संपलं. षटक बहुतेक सुरू आहे. अजूनही एक चेंडू आहे. एक वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे फक्त 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपलकावरती फक्त 6 पाहायला मिळत्या. सुंदर गोलंदाजी, पॉवर प्ले ऑन असताना आणि महत्वाची गोष्ट अगदी मातब्बर खेळाडू मैदानावरती असताना, कारण की जुगल घरात अगदी सातत्याने चर्चेत राहिलेला हा खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट मधील अगदी प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळख आहे या खेळाडूची. परंतु हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला. अगदी डीप मध्ये लॉंग ऑनला जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत, लॉंग ऑफला जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत फक्त एकेरी धाव आणि पंचांचा षटक संपलांचा दुजार आमच्यापर्यंत आला. दरम्यान षटक संपले पहिलं, परंतु खऱ्या अर्थानं मी कौतुक करणार आहे. कारण की कोटनायकाच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला मी मॅच पाहण्यासाठी यायचो किंवा समालोचनासाठी यायचो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला या मैदानामध्ये तारा पाहायला मिळायच्या. परंतु मी कौतुक करेन आयोजकांनी की त्यांनी या मैदानाच्या बाहेर स्वखर्चाने खऱ्या अर्थानं हे पोल हटवलेत आणि एक चांगलंच क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये, त्यामुळे जोरदार टाळ्या. कारण की यानंतर या मैदानामध्ये कधी तुम्हाला तारा पाहायला मिळणार नाहीयेत. कारण की मी खरोखरच वैभव दादांचं कौतुक करणार आहे, सुशांत दादांचं कौतुक करणार आहे. कारण की त्या ताराला चेंडू लागल्यावरती डेड किंवा एखादा षटकार एखादा संघ हरायचा, परंतु इथं खूप सारी मेहनत स्वखर्चाने त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचं अगदी मनपूर्वक कौतुक. या चौथ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमचे लाडके आयोजक एवन जोडी सुशांत तांडेल आणि वैभव कडू यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था, शेवटच्या दिवशी सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था. त्यामुळे अगदी अन्नदाता सुखी भवा. त्यांना खूप साऱ्या शुभ सुरुवात आणि कौतुक त्यांचं करून पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. यावेळेला समोरच्या बाजूनं अगदी स्टेट लॉंग ऑन च्या डोक्यावरून ठोकला एक दर्जेदार षटकार.
7 आल्या होत्या, चांगली गोलंदाजी, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती धमाका. यावेळेला स्लोवर 1, कारण की अगदी फास्ट युग आहे. या फास्टर जमान्यामध्ये एखादा स्लोवर 1 तुम्हाला यश मिळून देऊन जातो आणि नक्कीच अगदी जुगलला फसवण्यामध्ये यश मिळालंय. ते गोलंदाज रोहित पाटील गोलंदाजीसाठी आला. अगदी पेट्रोल पंप एंडकडून उजव्या हाताने वरतो विकेट. यावेळेला फास्टर 1 आणि आणखी एकदा लाईन मिस केली आहे फलंदाजांना, कारण की अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू, अगदी डोळ्याचं पात लवतं ना लवतं तो चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोडवान गोलंदाज आहे. लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते चांगली. यावेळेला अलंग कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी काऊ कॉर्नरच्या गलीमध्ये हा चेंडू अडवला जाईल. आणखी एकेरी धाव. षटकारानं सुरुवात केली होती, परंतु तदनंतर या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीवरती ताबा मिळवला. एक चांगली लाईन लेंथ आणि लांबीने गोलंदाजी करत असताना आपण या गोलंदाजाला देखील पाहिलं. आता मात्र स्ट्राईक वरती भावनेश ठाकूर, अगदी दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर बेंडकल गावातील पाहायला मिळतात. भावनेश ठाकूर म्हटलं तर अगदी अनुभवाने भरलेला आणि लोणच्याप्रमाणे मुरलेला, एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर, अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि नक्कीच खूप सारे अनुभव या खेळाडूच्या मागे आहेत. स्लोवर 1 आणखी एक पाहायला मिळतोय आणि आणखी एक यश पाहायला मिळतं, कारण की या चेंडूवरती उत्तरच नव्हतं बहुतेक फलंदाजा, कारण की या चेंडूची तयारीच त्याने केली नव्हती, परंतु त्यामुळे आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानं सुरुवात झाली होती या गोलंदाजाची, परंतु यावेळेला कमालीची धम्माल गोलंदाजी. आणखी एक व्हेरिएशन गोलंदाजी, ॲक्युरसी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ घातली. आम्ही देखील या गोलंदाजाच्या खऱ्या अर्थानं प्रेमात पडलोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन सुद्धा ज्या वेळेला त्याचं पृथक्करण आपण पाहिलं तेव्हा अगदी 7 धावा त्यांना या षटकामध्ये खर्च केल्यात. म्हणजे या दोन्ही षटकांची गोळाबेरीज आपण केली तर 14 धावा या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे नक्कीच या वेळेला कर्णधाराने दाखवलेला विश्वास अगदी सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. एक महत्वाचा खेळाडू गमावून बसला, तो नक्कीच स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकल संघ आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेची दोन्ही षटकं या ठिकाणी संपल्याचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र घरत अगदी शेवा गावातील एक प्रतिभावंत पंच यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण दीपक पाटील साहेबांना देखील पाहू शकतोय. विंधनी गावातील अगदी दर्जेदार पंच आपल्याला पाहायला मिळतात. उरण पंच असोसिएशनचे दर्जेदार पंच या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामना नक्कीच थोडासा फसला, कारण की या ठिकाणी पहिल्याच मॅच मध्ये थोडंसं वातावरण दमट असताना अगदी धावांचा पाऊस पडला होता, परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये सूर्य अगदी डोक्यावरती आहे, माथ्यावरती आहे, परंतु या ठिकाणी धावांचा काहीसा दुष्काळ. गोलंदाजीमध्ये बदल. तिसरा गोलंदाज चिराग भोईर, फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगला, थोडस फंबल, कारण की या ठिकाणी थोडीशी चूक आपण पाहिली ना, थोडासा लेझीनेस एक धाव एक्स्ट्रा देऊन जातो, कारण की क्रिकेट थोडंसं फास्ट झालंय आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. जसं परीक्षेमध्ये एका गुणाला एका मार्कला महत्व आहे, निवडणुकीमध्ये एका मताला महत्व आहे, त्यामुळे प्रत्येक धाव महत्वाची आहे. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह हा चेंडू खेळून काढला. यष्टी रक्षक जिथपर्यंत पोहोचेल ना तिथपर्यंत एकेरी धाव, कारण की नक्कीच जरी मोठी फटकी आली नाही ना तरी सिंगल डबल्स हा चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण की सिंगल डबल्स तुम्ही चालू ठेवलं ना तर समोरच्या संघावरती दबाव येत राहतो. त्यामुळे नक्कीच असं म्हणतात की सिंगल डबल्स ही क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि त्यामुळे धाव फलक अगदी हलता ठेवलाय. 17 धावा या धावफलकावरती, अगदी 57 धावांचा पाठलाग, त्यातील 17 धावा वजा केल्या. म्हणजे आणखी 40 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी असणार आहे.
यावेळेला समोरच्या बाजूनं अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये गेला, एक्स्ट्रा कव्हरला जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा अतिक्रमण करत असताना 19 वरती जाऊन पोहोचली आहे. अक्षरशः गोलंदाजी देखील सुरेख होते, कारण की धावा त्यांना डिपेंड करायच्या आहेत, कारण की आधीच आपली इन्व्हेस्टमेंट कमी आहे. त्यामुळे नक्कीच काटकसर या ठिकाणी दाखवत असताना आपण चिरले संघाला देखील पाहिलंय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण परेशला यांना देखील पाहतोय. अलंग द कार्पेट पुन्हा एकदा कव्हरला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत येईल ना तिथपर्यंत या ठिकाणी एकेरी धाव पाहायला मिळते. दरम्यान विशेष कौतुक आपण करणार आहोत अकादमी चॅम्पियन स्मार्ट सिटी डेव्हलपर अजय 74 मोठीजू यांच्या माध्यमातून दीपक भोईर आणि प्रवीण घासे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बाईक स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं एक विशेष कौतुक आम्ही करणार आहोत. दरम्यान स्वर्गीय अजय 74 स्टँड वरती एक धमाका पाहायला मिळाला. जुगल घरच्या वाटमधून आलाय षटकार. धावसंख्येमध्ये प्रचंड उसळी मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 26 धावा ऑन बोर्ड धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला इनसाइड आउटचा देखणा फटका, चेंडू कव्हरला ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव धोका संभवला असता, परंतु थोडीशी खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी निलेश पाटीलला प्राईम प्रॉपर्टी यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. भावनाताई घाणेकर यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. कैलास म्हात्रे आणि मयुरेश गांगाले यांच्या माध्यमातून 25,000ची धनराशी आम्हाला मिळाली आहे. संदीप शेठ पाटील वेशवी यांच्या माध्यमातून तब्बल 25,000ची धनराशी आम्हाला मिळाली आहे. आकाश घरत आणि धनेश डाकी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या सर्वच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे या सर्व त्यानंतर सचिनजी पाटील विंधने यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. किशोर तांडेल यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. मिलिंद घरत यांच्या माध्यमातून देखील तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. गणेश पाटील केगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. सुरेश पाटील, निलेश घरत आणि शैलेश भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. हेमंत भोमले यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आली आहे. कुणाल म्हात्रे मोरा यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 धनराशी आम्हाला मिळाली आहे. पंडित शेठ घरत यांच्या माध्यमातून नवीन सेवा गावातील एक जबरदस्त गोड व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. वैशाली कॅटरन्सच्या माध्यमातून कमी दरात अगदी वाजवी अशा जेवणाची व्यवस्था आमच्यासाठी करण्यात आली आणि सूरज ठवले नागाव यांच्या माध्यमातून आम्हाला सायकलची व्यवस्था करण्यात आली आहे. अनंत पाटील यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोठी जुई गावातील सद्गृस्त यांच्या माध्यमातून सायकलची व्यवस्था. नवीन हळदणकर यांच्याकडून सुनील मोरे बेलदारवाडा यांच्या स्मरणार्थ आम्हाला सायकल मिळाली आहे. शरद ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय. अजय 74 यांच्या स्मरणार्थ अमित ठाकूर यांच्या माध्यमातून सिक्सरचे बॉल आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले. जगजीवन नाईक यांच्याकडून आम्हाला बॉल मिळाले आहेत. यश ठाकूर आणि रोनित पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळाली आहे. त्यानंतर अजित पंडित यांच्या माध्यमातून कमी दरात आम्हाला मंडपाची व्यवस्था 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील अगदी कमी दरात लाईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. समित शेर पाटील चिरळे आणि आकाश टकले यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आले. कोटगावातील ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आम्हाला मैदानाची
व्यवस्था करण्यात आली त्यांचा विशेष आभार. उरण तालुका समालोचक आणि अंपायरचे विशेष आभार. नितेशजी पंडित सर मोठीजुई यांचे देखील विशेष आभार. श्याम मोकाशी पाणदेवी यांच्या माध्यमातून 5555 आणि अलोक पाटील पागोडे यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळाली आहे. त्या सर्व देणगीदारांचं आपण मनपूर्वक आभार. माननीय डॉक्टर मनीष पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड यांनी या प्रतियोगितेसाठी एक विशेष सहकार्य केल्याबद्दल श्री वैभवदादा कडू आणि सुशांत तांडेल यांच्या माध्यमातून त्यांचं देखील एक विशेष आभार व्यक्त केलं जात आहे. दरम्यान आपण चौथ्या षटकाकडे वळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज परेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण की सर्वात महत्वाचा विकेट या ठिकाणी बाद करत असताना आपण पाहिलं. अगदी जुगलला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि नवीन फलंदाज निखिल घरात डोगरीचा हा खेळाडू यावेळेला फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू जोरदार मारलाय. फाईन लीगच्या दिशेला चेंडू टोलावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकेरी धाव या ठिकाणी मिळणार आहे. अगदी धावसंख्या हळूहळू पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी परेश ठाकूर जो नक्कीच आर्यन चिर्ले ग्रुप संघाचा कर्णधार आहे आणि या कर्णधाराचा अडसर देखील दूर करताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं. कारण की गोलंदाज परेशची गोलंदाजी आम्ही खूप अगदी जवळून पाहिली आहे. अगदी हातभर चेंडू वळवण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत असताना आपण पाहू शकाल. अगदी मोठ्या मोठ्या फलंदाजांना एका जागेवरती थांबवताना आपण या गोलंदाजांना खूप वेळा पाहिला. यावेळेचा चेंडू देखील अगदी चांगली गोलंदाजी. कारण की भावनेसारखा एक दर्जेदार खेळाडू आहे. अनुभवाने परिपक्व खेळाडू आहे. परंतु डावकुऱ्या हाताना अगदी ओव्हर द विकेटचा मारा करत असताना कमालीची धम्माल गोलंदाजी पाहायला मिळते. कधी कधी आपण पाहिलं. यावेळेला आणखी एक चांगला चेंडू बॅटची कड घेऊन यष्टी रक्षाकडे अगदी हळूवार जातोय आपल्याला पाहायला मिळत आहे. परेश ठाकूर अगदी कमालीची गोलंदाजी करत असताना आपण पाहिला. 14 चेंडू आणि 29 धावसंख्येची आता मात्र गरज आहे. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू आहे आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेंडू फटला नंतर कमजोर चेंडू आहे. चांगली गोलंदाजी करत असताना लोअर फुल टॉस करून घेतला आणि काय तडाखा पाहायला मिळाला. भावनेशच्या बॅट मधून अगदी दर्जेदार फटका आणि या षटकारानं ज्या धावा थांबल्या होत्या अगदी धावसंख्या रोसली होती ती थोडीशी हसली आणि त्यामुळे धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 34 धावा 57चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. अगदी जयनुमान करंजा संघाकडून खेळत असताना अगदी चांगली कामगिरी करताना परेश मात्र या ठिकाणी गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आमच्याशी जोडला गेलात. अगदी उत्तम गुणलेखन पाहायला मिळत आहे परेशचा. यावेळेला तो 12वे खेळाडू नक्कीच त्याला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पुढच्या मॅचसाठी. यावेळेला आणखी एक फास्ट अँड फ्युरियस चेंडू. स्वतःवरती थोडासा नाराज आहे कारण की एक षटकार त्याच्या गोलंदाजीवरती लागला. त्यामुळे 4 षटकांचा जवळपास खेळ संपला आणि धावसंख्या आपण धावपलकावरती पाहिली 2:34. त्यामुळे जाऊया थोडासा वेळ आहे आपल्याकडे डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत.
नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला पहा टाइम अलर्ट असणार आहे, तुम्हाला दंडित केलं जाईल, पॅनलाइज केलं जाईल, विनंती आहे. आणखी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. अगदी षटकामागे 11.50 च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. पाहूया गोलंदाजी कोणाला दिली जाईल. गोलंदाजी या ठिकाणी यज्ञेश घरात, ज्याच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार आम्ही पाहिला होता. सावरकर गावातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळख आहे. यावेळेला नक्कीच आर्यन चिर्ले संघाचं प्रतिनिधित्व करत असताना याला पाहिलंय, परंतु नक्कीच इथं काटकसर करावी लागणार आहे, कारण की समोर निखिल गरज सारखा एक प्रतिभावान खेळाडू आहे की ज्याच्या बॅट मधून देखील आम्ही खूप मैदानामध्ये हा आकार माजवलेला पाहिला, परंतु या ठिकाणी 23 धावांची गरज आहे. समोरच्या बाजूला अलंग कार्पेट, अगदी एक धाव मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय निखिलना. अगदी एकच धावे चेंडूवरती मिळाली आहे, कारण की क्रिकेट म्हटलं ना तर फिटनेस सर्वात महत्वाचा आणि निखिलला बहुतेक मोठे मोठे फटके खेळण्यासाठी पारंगत आहे, परंतु दुसरी तिसरी धाव घेत असताना थोडासा माघारी आपल्याला पाहायला मिळतो, कारण की जवळपास क्रिस गेल देखील आपण पाहिलं किती वर्ष क्रिकेट खेळात तब्बल 14,000 धावसंख्या जमवली. आपल्या कारकिर्दीमध्ये 3 धावा कधीही त्याने घेतल्या नव्हत्या, परंतु आणखी 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मध्ये बहुतेक कोणी नाही आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक बुलंदी पॉवरफुल षटकार. दरम्यान आम्ही आता पाहतोय व्यासपीठावरती गबरे सरांचं शुभागमन झाला. अगदी 25 ते 30 वर्ष ज्यांच्या गोड वाणीतून आणि त्यांच्याकडूनच आम्ही समालोचन करण्याची विद्या शिकलोय, त्यामुळे त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती करतोय. यावेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि सुंदरसा झेल. यावेळेला भावनेश झाला फेल, आणखी एक विकेट. फसली आहे, परंतु एकाला झाकावा आणि दुसऱ्याला पाहावा. अगदी आणखी एक चांगला प्रतिभावान खेळाडू मच्छिंद्र पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहिला. पागोटे गावातील हा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष पागोटे गावासाठी चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिला. पागोटे गावाची कबाड गेली कित्येक वर्ष अगदी समर्थपणे वाहणारा खेळाडू यावेळेला थोडासा अडचणीत आहे. संघ 9 चेंडू आणि 16ची गरज आहे. पाहूया, मोण्याला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करायची आहे, परंतु एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो बेंडकल संघ. यावेळेला अगदी बॅटची पावर ठोकला एक लांबलचक षटकार. अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच करत असताना आपण पाहिला. सामना थोडासा दूर होतोय असं वाटत असताना अगदी 8 चेंडू 10 वरती आणून ठेवला.
अगदी मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम हँडचा पूर्णपणे वापर करणारा खेळाडू. यावेळेला फुल टॉस, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एव्हल्युशन कमी, घेतलाय झेल, संपला मच्छिंद्र पाटीलचा खेळ. अगदी विजयाची आशा दाखवली होती, परंतु या ठिकाणी फलंदाज बाद झाला. पुन्हा एकदा सामना सरकलाय की काय, कारण की या ठिकाणी मोनेने मात्र विकेट घेतला. अगदी जवळपास सीमारेषे जवळ कमालीचा कार्बन कमाल झेल या सामन्यात सुरू करण्यात आली आहे. अगदी आगामी येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू आहे तो निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं तर नक्कीच हा सामना शेवटच्या षटकामध्ये अगदी अटीतटीचा होणार आहे, कारण की वातावरण थोडंसं बदललंय, तापमान थोडंसं वाढलंय या मैदानामध्ये. या सामन्यामध्ये शिरकाव करत असताना आपण स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकल संघाला देखील पाहिलाय. नवीन फलंदाज झालाय साहिल पाटील, बोकडीला गावातील एक दर्जेदार खेळाडू. गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं कमाल केली आणि त्याचमुळे अगदी मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीये. यावेळेला फलंदाजीसाठी त्याला पाचारण करण्यात आलंय, तो मैदानात आलाय. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती घेतलाय झेल, संपलाय खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. अगदी शेवटच्या षटकामध्ये थोडस वेगळं स्वरूप, कारण की 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रेक्षकांचा थोडासा बीपी हाय व्हायला लागला, कारण की येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भविष्य, येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भवितव्य आणि येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याला दिशा येणारा. कारण की नक्कीच या सामन्यामध्ये निशांत स्मृती बेंडकल संघ जिंकणार की आर्यन ग्रुप चिरले संघ जिंकणार या प्रश्नांना या ठिकाणी उधाण आला. परंतु नक्कीच या ठिकाणी शेवटचं षटक कोणाच्याकडे असेल, कारण की नवीन फलंदाज मैदानात आला. तनिष घरत बहुतेक बेंडकलचा खेळाडू आहे, जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण की 6 चेंडू आहेत आणि 10 धावांची गरज आहे. आणि दरम्यान तनिष घरतने हा सामना जिंकवला तर मात्र गुंजन घरत यांच्याकडून गुंजन ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचा गोलंदाज गोलंदाजीसाठी यावेळेला फटका चांगला, एक तर आली, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण परेशला पाहतोय, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. चला विजेता कर्णधाराला पण विनंती करतोय, कारण की पुढची मॅच विनर आणि विनर या संघातील विजयी संघ आणि गेल्या पहिल्या मॅचचा जो विजेता संघ आहे ना त्यातील मॅच होणार आहे. त्यामुळे विनर संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करतोय की टॉस साठी आपण या, लगेचच आपण टॉस करणार आहोत. आता मात्र कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कर्णधार कसा असावा त्याची व्याख्या, तो चांगला फलंदाज असावा, तो चांगला गोलंदाज असावा आणि त्याच परीने त्याला क्षेत्ररक्षण अवगत असा सर्व गुणसंपन्न कर्णधार आपण परेशला देखील पाहतोय. परंतु अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू शरीरापासून दूर राहिला आणि पंचांनी या चेंडूला अव्वंतर चेंडूची घोषणा केली आहे. आणखी एक धाव ऍड होणार आहे. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे आणि तिसऱ्या पंच फिल्डिंग रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू देण्यात येतील आणि त्याचा वापर या ठिकाणी केला जाईल. तिसरे पंच आमच्याशी जोडले जातील. पाहूया दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या पंचांकडून वाईट बॉलची घोषणा, अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळाला.
त्यामुळे एक धाव ऍड झाली. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर तनिष घरत आहे. पाहूया स्लोवर 1 पीक केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच व्हेरिएशन कळलं, अंगलट आलाय कारण की नक्कीच गती कमी केली आणि हाफ ट्रॅकर चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर फिरवलाय तनिषनं आणि 6 धावांचा एक भला मोठा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण बदललं. 4 चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय. धाव वाजवण्याची नामी संधी आहे आणि या ठिकाणी पंचांचं बोट आबाळाकडे. तनिष होतोय धाबाद. रडणार या प्रश्नांना इथे उदाहरण आला कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला क्षणात हसवतो आणि क्षणात रडवतो कारण की नक्कीच एकेका षटकामध्ये 1 धावा न देणारे गोलंदाज देखील पाहिलेत आणि एकेका षटकामध्ये 37-38 धावा देणारा देखील आपण गोलंदाज. या ठिकाणी 3 धावा 2 धावा डिपेंड करायचे. 3 चेंडू आहेत कारण की या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षणाची व्यवरचना काहीशा पाहायला मिळते कारण की फक्त 2 धावा म्हणजे ऑस्ट्रेलियांना संघ जशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावतो ना अमरेला, तशा प्रकारे अमरेला फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि एका हाताने 1 हँडेड कॅच. कमालीचा झेल कॅच. आता सात विकेट बाद झाल्यात. अगदी 2 चेंडू आणि 2 धावाची. किसमे कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव सिंगम हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला. या दुनिया माने जोरो को कोई ना माने कमजोरो को. त्यामुळे या 2 धावा काढाव्या लागतील आणि त्या 2 धावा रोखाव्या लागतील. मॅच एकतर्फी होणार असं वाटत असताना यावेळेला कमालीची गोलंदाजी. थोडस व्हेरिएशन अंगलट आलं होतं आणि तदनंतर कमबॅक करत असताना आपण परीक्षला देखील पाहिलं. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू मध्ये नटराज मडवी दाखल झाला. कुंडे गावचा खेळाडू चांगली गोलंदाजी करतो परंतु यावेळेला मैदानामध्ये आपल्या संघाला जिंकवण्यासाठी 2 धावांचा फटका मारावा लागणारा परीक्षला त्या 2 धावा वाचवाव्या लागतील. हलक्या हाताने चेंडू खेळला. एक तर आली, दुसरीचा प्रयत्न होईल का आणि या ठिकाणी थ्रो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहिला. स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकर संघ होतोय विजेता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मॅच कडे वळतो आहे आपण.
परंतु कौतुक करावं लागणारा मॅच शेवटच्या अगदी 2 चेंडू पर्यंत आली होती, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि ती मॅच शेवटच्या चेंडूवरती जाता जाता राहिली. त्यामुळे नक्कीच आपण बेंडकुल संघाचं कौतुक करतोय आणि पुढच्या मॅच साठी आपण आर्यन चिर्ले संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग मॅच होती, परंतु कमालीची गोलंदाजी आर्यनना. मी विनंती करणार आहे राजदादांना की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे आणि ते मॅन ऑफ द मॅच जात आहे शुभम डाकी याला. एक कमालीची गोलंदाजी, कमालीचा स्पेल शुभमचा पाहायला मिळाला. दोन विकेट संपादन केल्यात आणि अगदी ॲक्युरेसी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला या शुभम डाकी आपण आणि टॉस करण्यासाठी देखील आपण विनंती करणार आहोत दोन्ही विनर संघाला. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देतोय. लो स्कोरिंगचा सामना म्हणजे नक्कीच आपण गोलंदाजाकडे काहीसा वळतो. अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती हा सामना गेला होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी थोडीशी हारागिरी पत्करल्यामुळे घडलं काय तर